बघा अशी छान गावरान पद्धतीने मटण करी आपली बनवून तयार होते। गावाकडच्या गावरान पद्धतीने मटण करी कशी बनवायची ते अगदी साध्या सोप्या पद्धतीने आपण बघणार आहोत। नमस्कार, आगळी वेगळी रेसिपीमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे। चला तर आपण रेसिपीला सुरुवात। त्या अगोदर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा आणि त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट जरूर करा। सगळ्यात आधी मी इथं गॅसवर कुकर ठेवला मंद आचेवर। यामध्ये घालणार 1 वाटी बारीक कापलेला टोमॅटो। फिरवून घेऊया। यामध्ये टाकणार चवीनुसार मीठ। जोपर्यंत आपला टोमॅटो हा सॉफ्ट होत नाही तोपर्यंत आपण याच्यामध्ये तेल टाकणार नाही आहोत। कमीत कमी 5 मिनिटे तरी हा शिजायला टाइम लागतो। यामध्ये घालणार 1 चमचा तेल। तेल जास्त घालायची गरज नाही कारण आपलं मटण हे ऑइली असते खूप। नंतर आपण ग्रेव्हीमध्ये तेल टाकणारच आहोत। यामध्ये घालणार आहोत 1 वाटी बारीक चिरलेला पालक आणि थोडीशी मेथी। 4 ते 5 पालकाचे पानं आणि थोडीशी मेथी घेतलेली आहे। फिरवून घेऊया। या भाज्यामुळे आपला मटण एकदम छान असं चव येते, त्याला अप्रतिम। तुम्हाला हवा तर घालू शकता, नाहीतर नका घालू। यामध्ये घालणार आहोत 1.5 पाव मटण। हे छानपैकी स्वच्छपैकी 4 ते 5 पाण्याने धुवून घेतलेले आहे। आता आपण याच्यामध्ये घालूया। पिळून घालायचं, ज्यामुळे काय होईल याच्यातलं जे एक्स्ट्रा पाणी आहे ते निघून जाईल। यामध्ये घाललेला अर्धा चम्मच हळद। मिक्स करून घेऊया। तुम्हाला हवं असेल तर तुम्ही सेपरेट बाउलमध्ये सुद्धा हे शिजवून घेऊ शकता। छानपैकी व्यवस्थित मिक्स करून घेऊया। या पद्धतीने मटण शिजून बघा, नक्कीच छान आणि अप्रतिम चवीला लागणार आहे। असे यामध्ये भाज्या ॲड केल्या की याचा फ्लेवर छान उतरतो आपल्या मटणामध्ये आणि आपलं मटण छानपैकी असं चवदार होतो। झाकण लावून 5 मिनिटं मंद आचेवर हे शिजू देऊ। नंतर यामध्ये पाणी ॲड करू। पाच मिनिटं झालेलं आहे। झाकण उघडून बघूया। बघा आपलं पाणी सर्व आटलं। जे भाज्याचं पाणी सुटते याला, त्यामुळे अगोदर पाणी टाकायची गडबड करायची नाही। पाच मिनिटं असं हे वाफवून घ्यायचं, नंतर पाणी ॲड करायचं। एक ग्लास पाणी टाकायचं आणि मंद आचेवर 7 ते 8 शिट्ट्या काढून घ्यायचा। शक्यतो मटण शिजायला जास्तीत जास्त वेळ लागतो, 15 ते 20 मिनिटं तरी हे शिजून घ्यायचं। आपलं मटण शिजते तोवर आपण याचा मसाला बघूया, त्यासाठी काय काय लागते ते। इथं 2 कांदे बारीक काप केलेले आहे। त्यासाठी लागले आपल्याला खोबऱ्याचे काप, थोडेसे अर्धा इंच इतकं आलंचे तुकडे करून घेतले। 4 ते 5 काळी मिरी, 4 ते 5 लवंग, 2 दालचिनीचे तुकडे, 6 ते 7 लसूण पाकळ्या, 5 ते 6 लाल मिरच्या। आता आपण हे भाजून घेऊया मसाले। सर्वप्रथम इथं मी गॅसवर तवा ठेवला आहे, त्याच्यावर हा कांदा टाकूया। त्याचबरोबर अर्धा चम्मच इतकं तेल घालूया आणि जोपर्यंत कांद्याला सोनेरी रंग येत नाही तोपर्यंत छान होऊ देऊया। आपण हे काढून घेऊया। छान सोनेरी रंग आलेला आहे। मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। तुम्ही बघू शकाल छानपैकी असा सोनेरी रंग आलेला आहे।
आता आपण यामध्ये घालूया हे खोबऱ्याचे काप आणि हे सोनेरी रंग येईपर्यंत छानपैकी भाजून घेऊया। काढून घेऊया। मिरच्या भाजून घ्यायच्या आहेत। थोडं भाजून आता आपण हे सर्व मिश्रण मिक्सरच्या भांड्यात काढून घेतलेले आहे। आता आपण हे वाटून घेऊया। कमीत कमी पाण्याचा वापर करून हे वाटून घेऊया। बघा आपल्या 6 ते 7 शिट्ट्या काढून झालेल्या आहे। आपण याची शिट्टीची वाफ काढून घेऊया। उघडून बघूया। मस्त असा वास येतोय। छानपैकी असं मऊ लुसलुशीत मटण शिजलंय बघा। आणि आपल्या भाज्याही मस्त अशा झालेल्या आहे। याच्यामधला त्यातला फ्लेवर छान उतरतो या मटणामध्ये। आपलं मटणही शिजलं आणि त्याचबरोबर मसालाही वाटून झालेला आहे। बघू शकाल छानपैकी अशी पेस्ट झाली आहे। कमीत कमी पाण्याचा वापर करून घेतला आहे। चला तर मग आपण मटण करी बनवायला सुरुवात करूया। इथं कढईमध्ये 2 चमचे तेल टाकूया। गॅस हा मंद आचेवर ठेवायचा। आपलं हलकसा तेल गरम झालं की त्यामध्ये टाकूया 1 तमालपत्र, अर्धा चम्मच जिरं छानपैकी फुललं की त्यामध्ये टाकायचा मसाला। आपण जी ग्रेव्ही बनवली होती ती टाकणार आहोत। बघा कशी अशी दाटसर आपली ग्रेव्ही झाली आहे। यामध्ये घालून घेऊया। मिक्स करून घेऊया छानपैकी हा मसाला असा परतून घ्यायचा। 7 ते 8 मिनिटं मसाला छानपैकी परतून घेऊया। बघा 7 ते 8 मिनिटं झालेले आहे। आपला मसाला छानपैकी असं तेल सुटलेला आहे। म्हणजे आपला मसाला हा छानपैकी असा झाला आहे। यामध्ये घालूया थोडी हळद, अर्धा चम्मच इतकी। यामध्ये टाकूया मटण मसाला, पाव चम्मच इतका मटण मसाला घालायचा। तुमच्याकडे जो बी अवेलेबल असेल तो मटण मसाला तुम्ही या ग्रेव्हीमध्ये वापरू शकता। छान परतून घेऊया आणि आता आपण हे मिक्सरचं भांडं धुवून यामध्ये टाकूया। छानपैकी मिक्स करून घ्यायचं। थोडं पाणी ॲड करायचं। बघा आपली ग्रेव्ही कशी अशी छान दाटसर झाली आहे। ही आणखी 5 मिनिटं छानपैकी शिजू देऊया। बघा आपण हा मसाला 5 मिनिटं छानपैकी असा शिजून घेतला। आता आपण याच्यामध्ये टाकणार आहे हे शिजवलेलं मटण। छानपैकी मिक्स करून घेऊया। कुकर धुवून टाकूया आणि यामध्ये घालूया अर्धा ग्लास पाणी। तुम्हाला ही मटण करीची ग्रेव्ही पातळ किंवा घट्ट आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे बनवू शकता। याला आपण आणखी 5 ते 6 मिनिटं छानपैकी मंद आचेवर शिजून घेऊया। आपण गॅस बंद करूया। तुम्ही बघू शकाल किती छान अशी मटण करी बनली आहे आपली। छानपैकी अशी तवंग आलाय, तरी आली आहे। तुम्ही बघू शकाल सुगंधही घमघमाट येतोय। अगदी गावाकडच्या गावरान पद्धतीने ही आपण रेसिपी बनवलेली आहे। बघा वा मस्त अप्रतिम। तुम्हीही नक्की ट्राय करून बघा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा रेसिपी कशी झाली ते। आता आपण एका बाउलमध्ये काढून घेऊया। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त फ्रेंड फॅमिलीसोबत शेअर करा आणि आमच्या आगळी वेगळी रेसिपी चॅनलला सबस्क्राईब करायचं विसरू नका। त्याचबरोबर बेल आयकॉनवर हिट करून ऑल सिलेक्ट करा। ज्याने काय होईल मी छान रेसिपी जेव्हा अपलोड करेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येऊन जाईल। अशीच छान रेसिपी बनवून नेहमी खात राहा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।